असं सांगायला ते विसरल्या नाहीत। वळूयात पुढे। नुकतंच भारतीय सैन्य दलांनी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामधील लिडवास जंगलामध्ये ऑपरेशन महादेव देखील राबवलं। या ऑपरेशन अंतर्गत 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं। या दहशतवाद्यांचा संबंध हा 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण आतंकवादी हल्ल्याशी असून त्यांनी लष्कर-ए-तैयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनांशी संबंधित असल्याचा संशय आहे। या ऑपरेशनमध्ये हस्तगत केलेल्या वस्तूंमध्ये शस्त्र आणि गोळ्यांचा समावेश आहे। ऑपरेशनची योजना चिनार कॉर्प्सनं आखली आणि भारतीय सेना, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून या दुर्गम आणि घनदाट जंगलामध्ये ही मोहीम फत्ते करण्यात आली। यामुळे पहलगाम हल्ल्याचा मोठा अन्याय सोडवण्यामध्ये भारताला यश आलेलं असून आतापर्यंत अनेक आतंकवादी छावण्यांवरती कारवाई करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं बोललं जात आहे। तर ऑपरेशन महादेवचा अगदी थोडक्यामध्ये आपण आढावा घेणार आहोत। तर ऑपरेशन महादेव काय सांगतंय? ऑपरेशन महादेव अंतर्गत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। श्रीनगरच्या लिडवासमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। एन्काउंटरमध्ये टीआरएफचे 3 दहशतवादी ठार। लष्कर कमांडर अबू मुसालाही कंठस्नान। ठार दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याचा संशय। खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू। तर या ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा देखील खात्मा करण्यात आल्याचं बोललं जात आहे। अबू मुसा असं त्याचं नाव असून त्याच्याबद्दलही थोडक्यात माहिती घेऊयात की तो नेमका कोण होता ते। तर अबू मुसा कोण आहे त्यावरती एक नजर। सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये अबू मुसाचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। बेसरन हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून मुसाची ओळख। सुलेमान शाह उर्फ मुसाचा खात्मा करण्यामध्ये यश। लष्कर-ए-तैयबाचा उच्च कमांडर होता मुसा। दक्षिण काश्मीरमध्ये मुसा सक्रिय असल्याची माहिती। तर एकंदरीतच मास्टरमाइंडचा खात्मा करण्यामध्ये यश आलेला आहे का? कारण आजपर्यंत त्यानं केलेल्या कर्तुती आपण सगळ्यांनी पाहिल्या। मात्र याच विषयावरती आज अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर, निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार। चारही मान्यवरांचं मी यावेळेला